न चलते शब्द खुंटले पैवाद, एक तत्व भेद नाही रूपा. ते रूप पंढरे भरले चराचरे, माझे माझ्या घरी बिंबलेसे. बाप रखमा देवीवर पुंडलिका वारू, निळ्याचा आगारू पंढरी आगरू पंढरी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 22 आणि माऊलींनी या श्लोकवर 197 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. पुरुष सपरापार्थ भक्त्या लभ्यस्त्वानन्यया, यस्यांतस्थानी भूतानी येन सर्व मिदंततम. अर्थात भगवंतांनी जीवाचा एकदा का स्वीकार केला की भगवंत त्याला सायुज्य मुक्ती प्रदान करतात. आपुना सारिखी करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. भक्ताला आपल्याशी इतकं एकरूप करून टाकतात की त्याचं जीवदशा संपवून टाकतात महाराज. जैसा दीपादिपे लावजे, तेथ आधील कोण हे नोळखीजे. तैसा सर्वस्व जो मज भजे, तो मीच होणे ठाके. भगवंतच सांगतात. दिवाळीच्या आरासमध्ये, दिवाळीच्या सणाला आपण दिव्यांची आरास लावतो, भिंतीवर दिवे लावतो महाराज. ओसरीवर दिव्याला दिवा, पंथीला पंथी, पंथीला पंथी लावतो आणि अशी माळ पंथीची तयार होते. आणि रस्त्यानं जाणाऱ्याला जर विचारलं, बाबा रे यातली पहिली पंथी कोणती आणि दुसरी शेवटची पेटवलेली पंथी कोणती, तो जसा काहीच सांगू शकत नाही. कारण पंथीनं पंथी लावते त्या क्षणी ती आपलं रूप तिला देऊन टाकते, आपल्यातच समाविष्ट करून घेते. आपुना सारखे करीती तात्काळ. त्या नंतरच्या पेटलेल्या पंथीमध्ये आणि ज्या पंथीनं पेटतोय त्या पंथीमध्ये भेदच शिल्लक राहत नाही महाराज. भगवंत भक्ताला तसं करून टाकतात. तैसा सर्वस्व जो मज भजे, तो मीच होनी ठाके. भगवंताची कृपा द्वैत संपवून टाकते आणि द्वैत संपल्याशिवाय भगवंताची कृपा होत नाही. कृपा झाल्याशिवाय द्वैत संपत नाही, द्वैत संपल्याशिवाय भगवंताचं स्वरूप कळत नाही महाराज. मग या ठिकाणी कार्य करतात ते सद्गुरू. सद्गुरू कृपा करतात, आधी द्वैत संपवतात. द्वैत संपलं रे संपलं की भगवत प्राप्ती आपोआप होऊन जाते. ईश्वर तत्व कडूनच येतं महाराज. म्हणून द्वैत संपायला पाहिजे, भेद वृत्ती संपायला पाहिजे. ती संपली की जीवदशाही संपते. षड्रूपो सर्व शरीरातून बाहेर पडतात. काम क्रोध केले घर रीते, रिकामं घर करून टाकतात. उरला उरतो तो ईश्वर महाराज. तो हा विठ्ठल बरवा, मग तो हा माधव बरवा. विठो तुझे माझे राज, तुकोबाराय म्हणतात, नाही दुसऱ्याचे खास. पोर मेले बरे झाले देवे, माये विरहित केले. माता मेली मज देखता, तुका म्हणे हरली चिंता. बरे झाले देवा निघाले वाटोळे दिवाळे, हे फक्त तुकोबारायच म्हणू शकतात महाराज. अशा साधकाला भगवंताविषयी नितांत श्रद्धा उत्पन्न होते, विश्वास निर्माण होतो आणि अशा साधकाचा व्यवहारही प्रत्यक्ष भगवंताबरोबर चालतो महाराज. परमेश्वराबरोबरच चालतो. भगवंताबरोबर त्याचा संवाद होत असतो. सर्व ज्ञानाची प्राप्ती झाली की जीवदशाच संपते महाराज.
त्याची सर्व कर्मे आणि कर्मफळं या ज्ञानाच्या प्राप्तीमुळे जळून खाक होऊन जातात. ज्ञानाग्नीचे मुखे जेने जाडिली कर्म अशके, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. माऊली तर म्हणतात तो मनुष्य राहतच नाही. माणसाच्या वेशामध्ये, माणसाच्या रूपामध्ये ते प्रत्यक्ष परब्रह्मच अवतरलेलं असतं. दिसायला मनुष्य असतो परंतु परब्रह्म होऊन जातो. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, आणि फळापेक्षा काही संचरेना, आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेन, येणे संकल्पे ही जयाचे मन विटाळेना. कामाचा करतेपणा आपल्याकडे तो घेतच नाही महाराज. मी करता नाही, करतो ते कर्मही माझं नाही. भगवंतानं सांगितलं मी निमित्त मात्र आहे, मी करणारा कोण, असं जेव्हा जीवाच्या ठिकाणी भाव उत्पन्न होतो. सर्वे सर्वा करणे का न करणे आगवे, तोची जाणे विश्वचळे तसे जेणे परमात्मेने. त्या परमात्म्याशिवाय या विश्वाचं पान सुद्धा हालत नाही, असा सहज भाव जेव्हा साधकाच्या ठिकाणी निर्माण होतो, त्यावेळेस त्या क्षणापासून तो जे काही करतो ते फक्त आणि फक्त भगवंतासाठी करतो. जे काही करतो ते दुसऱ्याकरता करतो, परोपकाराकरता करतो. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. देव तेथेची जाणावा नाही महाराज, देवच तो असतो. तो परब्रह्माची मनुष्य वेके ओळखतो. भगवंतच प्रत्यक्ष त्याच्या रूपानं ते कार्य करत असतात, कारण त्यात त्याचा स्वार्थ नसतो, त्यात त्याची आसक्ती नसते. आणि असा भक्त भगवंत म्हणतात मला आवडतो. त्या भक्ताला मी माझ्या धामाची प्राप्ती करून देत असतो. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 197 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, हिवाचिया झुडुका जैसे हिवची पडे उष्णोदका, का समोर जालिया अर्का तमची प्रकाशू होय. भगवंताचं कार्य करत करत, भगवंतासाठीचं कार्य करत करत, भगवंताच्या इच्छेनं वागत, भगवंताच्या मर्जीनं वागत तो भगवंत तत्वाशी इतका एकरूप होऊन जातो की तोच भगवंत होऊन जातो महाराज. द्वैत त्या ठिकाणी संपून जातं. सतत तोच विचार, तीच कृती, सातत्य त्यात असल्यामुळं अंतसमयी सुद्धा त्याच विचारानं तो या जगताचा निरोप घेतो. आणि भगवंताच्याच नामस्मरणामध्ये तो या जगाचा निरोप घेत असल्यामुळे यम यम वापी स्मरण भाव तेजते अंत्य कलेवरम तम तम वैति कौंतय्य सदा तद्भाव भाविता. शेवटच्या समयी जो विचार मनामध्ये आले असेल तीच गती त्याला प्राप्त होत असते. यथामती तथा गती. आपणासारखे करीती तात्काळ. भगवंताचा स्वभावच आहे तो आपल्यासारखंच करून ठेवतो महाराज. यावर भाष्य करताना माऊली 197 क्रमांकाच्या ओवीत 8व्या अध्यायामध्ये म्हणतात, हिवाचिया झुडुका जैसे हिवची पडे उष्णोदका, का समोर झालिया अर्का तमची प्रकाशू होय. काय दृष्टांत दिलाय महाराज. थंडीचे झुडका, थंड हवा येते, त्या थंड हवेमध्ये तळ्यातलं उघड्या भांड्यातलं पाणी माठात असेल, गरम जर असेल तर त्या हवेच्या झुडकांनी ते पाणी थंड होऊन जातं महाराज. थंडीच्या संपर्कात गेल्यामुळे गरम पाणीसुद्धा थंड होऊन जातं. किंवा दुसरा दृष्टांत देतात या ठिकाणी माऊली, का समोर झालिया अर्का, अर्का म्हणजे सूर्य, तमची प्रकाशू होय. समोर सूर्य आला की जे अंधार आहे ते अंधारच प्रकाश होऊन जातं, तिथं अंधार राहतच नाही महाराज.
ते अंधार प्रकाशामध्ये परावर्तित होऊन जातं. तसं भगवंताचा जो होऊन जातो तो जीवदशेमध्ये राहत नाही, तोच भगवंत होऊन जात असतो. आपुना सारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. भगवंत त्याला आपलं स्वरूपच प्रदान करून टाकत असतात. सायुज्य मुक्तीच त्याला प्रदान करून टाकतात. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घे जे. ऐसा विश्वास म्हणे विश्वासे अनुभवे पाये. एकदा अनुभव तर घेऊन पहा, तुकोबाराय म्हणतात. आणि माऊली तेच वर्णन करताय. भगवंत अर्जुनाला तेच सांगतायत की हिवाची या झुडका जैसे हिवची पडे उष्णोदका, का समोर झालिया अर्का, सूर्य समोर आला रे आला की तमच प्रकाशू होय. प्रकाशच होऊन जातं, अंधार शिल्लकच राहत नाही. अगदी तसंच साधक जेव्हा ब्रह्मरूप होऊन जातो त्यावेळेस ब्रह्म त्याला आपलं स्वरूप प्रदान करतं. जीवदशा त्याची त्याच क्षणी संपून जाते. महाराज, सूर्य आल्याबरोबर तिथं आता अंधार आहे असं शोधून सुद्धा सापडत नाही. तसं अनन्य भक्तीनं भगवंताशी जीव जोडला गेला की त्याचं जीवदशा ही त्याच ठिकाणी संपून जाते. हिवाचिया झुडका जैसे हिवची पडे उष्णोदका, का समोर झालिया अर्का, तमची प्रकाशू होय. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.